25 जुलैला साजरी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी जवळपास 20 ते 25 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात त्यासाठी पंढरपूर नगरपालिका आता सज्ज झालेली आहे। आपल्याबरोबर पंढरपूरचे मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब काय सांगताल, कशा पद्धतीनं आपलं हे आषाढी यात्रेचं नियोजन असणार आहे? नगर परिषद वतीनं आषाढीमध्ये मुख्यत्वे करून शौचालयाची सुविधा, पाणीपुरवठ्याची सुविधा, शहर स्वच्छता, पालखी तळाची स्वच्छता आणि त्याचबरोबर विद्युत स्वच्छता, विद्युतीकरण हे काम आम्ही प्रामुख्यानं करतो। यावर्षी नगर परिषदेचे स्वतःचे कायमस्वरूपी शौचालय, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील शौचालय आणि सुलभ शौचालय असे एकूण आमच्याकडे जवळपास 4,500 शौचालयाच्या सीट कायमस्वरूपी आहेत। त्याचबरोबर 2,000 तात्पुरते शौचालय आम्ही त्याचा वापर करत आहोत। त्यामध्ये वाळवंटामध्ये काही ठिकाणी 65 एकर, भक्तिसागर या ठिकाणी आणि दर्शन रांगेमध्ये पत्राशेडपासून दर्शन रांगे शेवटपर्यंत जाईपर्यंत गोपाळपूरपर्यंत तात्पुरते शौचालय आणि शहरातील विविध 61 ठिकाणी ज्या ठिकाणी दिंडी उतरतात असे मठ, मंदिरं किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आम्ही ही तात्पुरते शौचालय उपलब्ध करून देत आहोत। त्याचबरोबर वाकरी पालखीतळ सुद्धा स्वच्छ आणि मुर्मीकरण करून तयार झालेलं आहे। भक्तिसागरचं पालखीतळ सुद्धा तयार झालेलं आहे, तिथलं प्लॉटिंग वाटप सुरू झालेलं आहे। वाळवंटामध्ये सुद्धा इतर पायाभूत सुद्धा आम्ही देत आहोत। यावर्षी आम्ही शहरामध्ये जे काही दुर्लक्षित असणारे चौक आहेत, कोपरे आहेत त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम करतो आणि ज्याची थीम ही वारकरी थीम ठेवत आहोत, जेणेकरून एक पंढरपूरला आलेल्या वारकऱ्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी स्मृती जातील आणि त्याचा सेल्फी पॉईंट होईल या अनुषंगाने आम्ही हे पॉईंट डेव्हलप करत आहोत। शहरातील डिवायडरमध्ये सुद्धा रोषणाई करत असताना वारकरी थीम लक्षात ठेवूनच आम्ही रोषणाई आणि विद्युतीकरणाचं सुद्धा काम करत आहोत, जेणेकरून त्याचा एक इम्पॅक्ट राहील। शहरातील रस्त्यांचं मजबूतीकरण आणि खड्डे भरण्याचंही काम आमचं युद्धपातळीवर सुरू आहे। परवा झालेल्या पावसामुळे त्याच्यामध्ये थोडे आम्हाला हे शिथिलता आली, परंतु आम्ही ते 23 तारखेपूर्वी हे काम पूर्ण होईल यासाठी प्रशासन दक्ष आहे। पार्किंगची कशा पद्धतीची व्यवस्था असणार आहे भाविकांची? शहरातील नेमून दिलेले आपले जे पार्किंग आहे त्या ठिकाणचं सर्व मुर्मीकरण झालेलं आहे, त्या ठिकाणी पाणी साठणार नाही यासाठी सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे। परमनंट त्या ठिकाणी आम्ही निचरा केलेला आहे, रोलिंग केलेलं आहे। त्याचबरोबर पार्किंग शहरातील हे मोफत आहे हे दर्शवण्यासाठी सर्व पार्किंगच्या ठिकाणी मोफत पार्किंगचे बोर्ड लावलेले आहेत। पार्किंग शहरात कुठे आहेत याचा आम्ही गुगल कोड मॅप तयार करत आहोत, तो वारकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्या लोकेशनवरून त्या इच्छित पार्किंगच्या स्थळी जाण्यासाठी वारकऱ्यांना सोयीचं होईल, सोपं होईल। अनेक ठिकाणी वारकऱ्यांकडून टॅक्स असेल किंवा नगरपालिके नावावरती बोगस पावत्या केल्या जातात, याकरता वारकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीने आवाहन करता किंवा आपण कुठला टॅक्स वगैरे घेतोय का सगळं मोफत आहे? वारीच्या कालावधीमध्ये पंढरपूर शहरामधील सर्व सुविधा ह्या मोफत आहेत, ज्यामध्ये पार्किंगची सोय मोफत आहे, शौचालयाची सुविधा मोफत आहे, स्नानगृहाच्या सुविधा मोफत आहेत। त्यामुळं वारकऱ्यांना विनंती आहे की या पायाभूत सुविधासाठी कोणतेही काही त्रयस्थ पक्ष काही लोक जर शुल्क आकारत असतील तर ते चुकीचं आहे, ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावं, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, कारण ह्या सर्व गोष्टी मोफत आहेत। शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी 6 ठिकाणी EOC मदत केंद्र प्रशासनाच्या वतीनं उपलब्ध करून दिलेले आहेत। वाकरी या ठिकाणी आहे, 65 एकर भक्तिसागर या ठिकाणी आहे, वाळवंटात आहे, नगर परिषदेच्या ठिकाणी आहे, मंदिर परिसरात आहेत, पत्राशेडच्या परिसरात आहेत। त्याचबरोबर सेंट्रल कमांड कंट्रोल सेंटर सुद्धा आमचं पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे। या ठिकाणी कोणती तक्रार येईल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि पुढील कारवाई करू नगरपालिका करू शकते। एकंदरीत यात्रेकरता नगरपालिका सज्ज झालेली आहे? हो, आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा आम्ही युद्धपातळीवर तयार केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये काही त्रुटी राहत आहेत किंवा आम्हाला काही त्यांच्यामध्ये सूचना येत आहेत, त्यानुसार त्यामध्ये आवश्यक बदल करून आम्ही वारीसाठी सज्ज होत आहोत, सज्ज झाले आहोत। आपण बघितलं असेल की 25 जुलै होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका सज्ज झालेली आहे। मात्र येणाऱ्या जे काही भाविक आहेत त्या भाविकांना आवाहन देखील केलेलं की कुठेही पार्किंग केलं त्याला चार्जेस नाही, कुठलाही टॅक्स असेल किंवा शौचालयाची फी असेल, या सगळ्या मूलभूत सुविधा खरं मोफत दिल्या जाणार असल्याचं देखील आता आवाहन नगरपालिकेतून करण्यात आलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।